अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश। भाजपमध्ये येण्याचा वैयक्तिक निर्णय, चव्हाणांची प्रतिक्रिया। आणखी काही नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला। उपमुख्यमंत्री पद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी अशोक चव्हाण आग्रही, सूत्रांची माहिती। पण चव्हाणांच्या प्रस्तावाला भाजपच्या बड्या नेत्याच्या विरोधानंतर राज्यसभेवर तडजोड झाल्याची माहिती। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केंद्र करेल। देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट, तर उद्या चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई। आमदार आणि नेत्यांसोबत बैठक सुरू, दुपारी 3 वाजता घेणार पत्रकार परिषद। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सर्व काँग्रेस आमदारांना फोन। उद्याच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावलं। डॅमेज कंट्रोलसाठी पटोलेंचे प्रयत्न सुरू। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यायला शरद पवार आग्रही, तर सर्वाधिक मतं असल्यामुळे आपला उमेदवार द्यायला काँग्रेस आग्रही। वीस फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगानं मराठा आरक्षणावर कायदा पारित होण्याची शक्यता। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवला जाणार। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। देवगिरी या निवासस्थानी संध्याकाळच्या बैठकीमध्ये आमदारांसोबत चर्चा करून नावाची घोषणा करणार। शेतकरी संघटना आणि मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ। चलो दिल्ली मोर्चासाठी हजारो शेतकरी हरियाणा पंजाब बॉर्डरवर। आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा। माघी गणेशोत्सव आणि अंगारकी योग निमित्त राज्यभरातली गणेश मंदिरं सज्ज। भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी। दगडूशेठ गणपती आणि सिद्धिविनायक मंदिरही सजलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।